हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे बारामती ते ईशान्य भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार राईड. त्यातील दिवस पहिला आहे. तर पहिल्या दिवशीचा मुक्काम आपण आज छत्रपती संभाजीनगरमधील देवगड या ठिकाणी केलेला आहे. तर मित्रांनो, आजचा प्रवास कसा होता तेच तुम्हाला सांगतो. आज आपण घरून निघालो होतो. आज 1 तारीख आहे. तर सकाळी 9:30 वाजता निघालो होतो. तिथनं आपण दौंड, काष्टी आणि अहिल्यानगर असं होतं. आपण शनिशिंगणापूरला आलो होतो दुपारी. तर दर्शन वगैरे केलं. तिथनं दर्शन केल्यानंतर आपण पुढं देवगडला आलो. देवगड हे पण दत्त मंदिर आहे आणि इतकं मोठं ट्रस्ट आहे. जसं तुम्ही केतकावळ्याचं बालाजी मंदिर पाहिलं असेल तर त्या टाईपमध्येच इतकं मोठं मंदिर आहे आणि इतका मोठा परिसर आहे. तर तिथं आलो आणि इथं आल्यावर एकदम पाऊस यायला लागला. मग इथं विचारलं, म्हणे इथं चांगलं होतं, सगळीकडे पेविंग ब्लॉक वगैरे होते. म्हणजे टेंट लावू का मी म्हणलं. तर ते म्हणले टेंट वगैरे लावायची गरज नाही आहे, तुम्ही नाही भक्ती निवासमध्ये राहा, भक्त निवासमध्ये राहा तुम्ही इथं. तर मी म्हणलं लई महाग असेल. नाही म्हणे तुम्ही जर एकटा असला ना हॉलमध्ये राहिला, आता मी जसं हॉलमध्ये थांबलोय इथं पाहू शकताय कोणच नाही आहे, मी एकटाच आहे. तर 30 रुपये फक्त हॉलचा चार्ज होता. तर ते 30 रुपये द्या आणि थांबा म्हणे. आधार कार्डचं फक्त ते फोटो काढून घेतील आणि 30 रुपये घेतील, तर तुम्ही तिथं थांबा. अशा प्रकारे मी इथं थांबलो आहे आज. भक्तनिवास देवगड येथे इतकं मोठं भव्य असं दत्त मंदिर आहे ना, ते तुम्हाला मी ह्याच्यावरती फोटो टाकलच. आणि आजचा प्लॅन आपला नाही खरं तर छत्रपती संभाजीनगरच्या पुढं जाऊन 10 किलोमीटर कुठल्या तरी पेट्रोल पंपावर थांबण्याचा होता. म्हणजे सिटीच्या बाहेर जाऊन 10 किलोमीटर थांबण्याचा होता किंवा सिटीच्या अलीकडे 10 किलोमीटर थांबण्याचा होता, पण ते काही शक्य नाही झालं. तर आपण आज कुठं थांबलो आहे एक्झॅक्ट, तर छत्रपती संभाजीनगर इथनं नाही 50 किलोमीटर आहे. इथनं हे देवगड ठिकाणचं लोकेशन सांगतो. इथनं शनिशिंगणापूरपासून हे 26 किलोमीटर लांब आहे आणि शिर्डीपासून हे 76 किलोमीटर लांब आहे. इतकं भारी ठिकाण आहे ना. आणि मी म्हणाल तुम्ही जर ह्या साईडला येत असाल आणि तुमचं जर तुम्हाला रूम वगैरे खूप महाग वाटत असेल, तर तुम्ही सरळ सरळ नाही देवगडला या. इतकं मोठं भव्य असं भक्तनिवास आहे. इथं नाही तुम्हाला जे हॉटेलला 4,000ची रूम आहे ते रूम इथं 1200 रुपयाला आहे. ती जिथं 1000 रुपयाची रूम आहे ती फक्त इथं 150 रुपयात आहे. अशा प्रकारे तुम्ही राहू शकताय. आणि हॉल हे असे डॉर्मेटरी सुविधा बाकीकडं 100 ते 150 रुपये असते, इथं फक्त 30 रुपये असं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय नाही करायचं, तुम्हाला जे असं बजेटमध्ये फिरायचं असेल ना, फक्त तुमच्या भावाला फॉलो करा आणि भाऊ सांगाल कमीत कमी पैशात कसं राहायचं, काय करायचं. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर इतक्या लांब चालला आहे. चला, बाय बाय.